रस शोषण करणारी कीड मात्र जी असते ती अक्षरशः पुंजक्याने थव्याने, म्हणजे पक्ष्यांचा तवा असतो किंवा पुंजकी जशी असते तसं अक्षरशः तुम्हाला एकेका पानाच्या मागे 50-50, 100-100 दिसत असतात. आणि जसं आपल्या शरीरामध्ये रक्त हा रस असतो, हा फार महत्वाचा रस आहे आपल्या शरीरामधला. आपल्या शरीरामध्ये रक्ताचं सातत्याने, आत्ता सुद्धा आपण बोलतोय तर आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरण चालू आहे. तर हे जे रक्त असतं त्यात, तर ते जसं आपल्या शरीरातला रस आहे तसा पिकामधला म्हणजे पानातला जो रस असतो, या रसाला जर समजा शोषण केलं त्या किडीने, तर सगळं निघूनच गेलं, म्हणजे सत्वच निघून गेलं त्या पानातलं. आणि मग त्या पानांवर सूर्यप्रकाश जरी पडला, त्या पानांना पाणी जरी मिळालं, म्हणजे रसरिष्टपणा जरी मिळाला, कार्बन डायऑक्साईड जरी मिळाला, तरी पुरेशा प्रमाणामध्ये त्या पिकाकडनं अन्न निर्मिती होऊ शकणार नाही. सांगण्याचा मुद्दा हा आहे की रस शोषण करणाऱ्या किडींना अटकाव करण्यासाठी अन्नद्रव्यांचं बॅलन्सिंग किंवा त्या अन्नद्रव्यांना संतुलित प्रमाणामध्ये देणं हे अतिशय आवश्यक ठरतं. आता एक छोटासा मुद्दा फक्त एवढाच मला सांगायचा आहे, त्याच्यानंतर आपण डायरेक्ट तुमच्या टोमॅटोच्या पिकामध्ये आता मी जे नावं घेतली की नायट्रोजन, त्याच्यानंतर पोटॅशियम आणि कॅल्शियम ह्यांचा रोल काय असतो किंवा ही का महत्वाची ठरतात, तर त्याच्या आधी एक छोटासा मुद्दा एवढाच सांगायचा आहे की आता मी जे तुम्हाला 4 मुद्दे सांगितले, फक्त आता त्याचं नावं घेतो. की पहिलं मी काय सांगितलं की तुम्ही एनपीके खतं देतात त्याचा जास्तीत जास्त उपयोग होणार. दुसरा महत्वाचं होणार म्हणजे त्या पिकामध्ये जी काय अन्न निर्मितीची क्रिया चालू आहे त्याचा वेग वाढणार, त्याचं प्रमाण वाढणार, जेणेकरून तुमच्या पिकाची वाढ जी आहे ती फास्ट होणार. पिकाची वाढ चांगली असेल, फास्ट असेल, पीक जर समजा तंदुरुस्त असेल, ठणठणीत असेल, निरोगी असेल, मजबूत असेल, तर तुम्हाला त्या पिकापासून उत्पादन चांगलं द्यावं लागणारच त्या पिकाला. तिसरं महत्वाचं म्हणजे डिसीज रेजिस्टन्स म्हणजे रोगप्रतिकार शक्ती तुम्हाला सांगितलं. आणि चौथं महत्वाचं म्हणजे खतं वापरल्याने किंवा खतांच्या फवारण्या केल्याने किडींचा अटकाव नाही होणार, किडी मरणार नाही, किडी येणार नाही तसं होणार नाही, पण त्या किडी तेवढ्या प्रमाणामध्ये त्याच्यावर अटॅक करणार नाही. सहज आत्ता तुमच्याशी बोलताना आठवलं म्हणून सांगतो की किडी ज्या असतात ना त्या वातावरणामध्ये वर फिरतच असतात. किडीला दोनच रंग सहजासहजी ओळखू येतात, एक म्हणजे हिरवा आणि दुसरा म्हणजे पिवळा किंवा केशरी. आता तुम्ही म्हणाल की काय सांगताय तुम्ही, काहीतरी त्याच्या म्हणजे काही तुम्हाला म्हणजे तुमच्याकडे काही त्याचा पुरावा किंवा आहे का, तर साधी गोष्ट आहे बघा. हिरवा रंग म्हणजे ते पीक ठणठणीत आहे, ते पीक म्हणजे मजबूत आहे, ते पीक म्हणजे एकदम निरोगी आहे. आणि पिवळा रंग म्हणजे ते पीक जे आहे ते कुठेतरी कमकुवत होत आहे, कुठेतरी ते कमजोर होत आहे. हे दोन जे रंग आहेत ना ते किडीला अगदी सहजासहजी ओळखू येतात. हिरवा रंग सगळ्या पानांना हिरवा रंग आहे बघा, कुठलंही पीक घ्या, कुठल्याही पिकाची पानं ही हिरवी आहेत, म्हणजे हिरवा रंग त्या किडीला ओळखू येणार आहे, एक आपण मानू शकतो. मी इथं वाचलेलं आहे, पण तुम्हाला आता पुरावा कसा देणार. माझा दुसरी गोष्ट की पिवळा किंवा केशरी रंग तुम्ही बघा, वातावरणातले निसर्गातल्या 95% फुलांचे रंग हे पिवळे किंवा केशरी असतात. का? कारण त्या किडीला आकर्षित करून घेण्यासाठी. तुम्ही पिवळ्या रंगाचे चिकट सापळे का लावतात? कारण तो पिवळा जो चिकट सापळा असतो तो त्या किडीला आकर्षित करतो, त्या किडीला ओढून घेतो पिवळा रंग. मग आता हे तुम्हाला का सांगितलं की किडी वातावरणामध्ये आहेच, किडी निसर्गामध्ये आहेच, त्या दबा धरून बसलेल्या, त्या फक्त सुप्त अवस्थेत आहेत असं समजा थोडक्यात सोप्या भाषेमध्ये. मग ते वाट बघत असतात की तुमचं पीक कमजोर कधी होत आहे, म्हणजे थोडक्यात तुमच्या पिकाची पानं पिवळी कधी पडतील, तुमचं पीक कमजोर कधी होईल, आणि मग कमजोर पिकावर किंवा कमकुवत पिकावर अटॅक करायला आणि त्या पिकाला जे काय ऑलरेडी पीक कमजोर झालेलं आहे, कमकुवत झालेलं आहे, त्याला अजून खिळखिळ करायला, अजून संपवून टाकायला, उद्ध्वस्त करायला त्या किडीला आवडतं. सो सांगण्याचा मुद्दा हा होता की हे सगळे अन्नद्रव्यांची खेळ असतात, आणि अन्नद्रव्यांचं हे जर समजा व्यवस्थित बॅलन्सिंग जमलं तर यातल्या बऱ्याचशा समस्या आता सांगितलेल्या आहेत त्या कमी होतात. आता आपल्याला काय होतं माहिती का की शक्यतो किडी आणि रोगांमुळे किंवा क्वचित प्रसंगी वातावरणातल्या काही घटकांमुळे, म्हणजे थोडक्यात वातावरणामध्ये जे अचानक नैसर्गिक आपत्ती येतात, वादळ असेल, गारपीट असेल किंवा अजून काही असतील, तर ह्याच्यामुळे पिकाचं नुकसान होत असं आपल्याला वाटतं. म्हणजे किडी, रोग आणि नैसर्गिक आपत्ती हे तीनच आपण नुकसानीचे प्रकार धरतो. म्हटलं तर ते खरं पण आहे, कारण ते आपल्या डोळ्याच्या समोर घडलेलं असतं बघा, आणि हे बाह्य असतं, बाहेरून असतो अटॅक. किडीचा अटॅक बाहेरून आहे,
त्याच्यानंतर रोगाचा अटॅक म्हणजे तुमच्या पानांवर डाग पडतात, पानांवर करपा येतो, पानं करपल्यासारखी वाळून जातात, गळून पडतात वगैरे वगैरे. हे झालंय सगळं. त्याच्यानंतर नैसर्गिक आपत्ती आता सांगितलं तसं बाहेरून काय गारपीट असेल ती बाहेरून झालेली आहे, वादळ बाहेरून झालेलं आहे. सो अटॅक जो आहे सगळा हा तिन्ही प्रकारचा हा बाहेरून आहे, बाह्य आहे, तो डोळ्यांना दिसणार आहे, त्याला म्हणतात ऍपरंट, म्हणजे डोळ्यांना जाणवणारे हे सगळे आपत्ती आहेत किंवा हे सगळे संकट समस्या आहेत. अन्नद्रव्यांचं कमतरता जी असते ना ही आतनं असते. आता मी जेवून बसलोय घरामध्ये का माझं अजून जेवायचंय हे तुम्हाला माहित नाही आणि मला तुमच्याबद्दल सुद्धा माहित नाहीये, कारण हे सगळं आपापल्या पोटात असतं, म्हणजे आत असतं आणि हे आपल्याला आत्म जाणवत असतं की आपलं शरीर तेवढं मजबूत, कणखर, हे आहे का, खंबीर आहे. सांगण्याचा मुद्दा हा होता की अन्नद्रव्यांचा जर समजा प्रमाण कमी किंवा त्याचं जर समजा नियोजन अपुरं असेल तर त्याच्यामुळे होणारं नुकसान हे आत्म असल्यामुळे आणि ते सहजासहजी न दिसल्यामुळे अन्नद्रव्यांच्या अभावी पिकाचं नुकसान होतच नाही असं आपल्याला वाटतं. समजतंय मला काय म्हणायचंय की अन्नद्रव्यांच्या अभावी तेवढंच नुकसान होऊ शकतं, फक्त ते आत्म असतं, ते सहज डोळ्यांना दिसत नाही. आणि म्हणून आपल्याला फक्त कधीही पिकावर समस्या आली, कधी कुठला प्रॉब्लेम निर्माण झाला की शक्यतो आपण तो एक तर किडीवर किंवा रोगावर टाकून मोकळे होतो. जे वादळ किंवा आता सांगितलं तसं गारपीट हे क्वचित येणारे प्रॉब्लेम आहे, कधीतरी होत, पण ते तर आपल्या हातात नसतं काही त्याला थांबवणं. तर म्हणायचा उद्देश हा आहे की आपल्याला कित्येकदा ते पीक काढताना किंवा त्या पिकाची मगाशी सांगितलं तसं परीक्षा सुरू झाली म्हणजे फुलकळी लागली वगैरे, तेव्हा आपल्याला त्या पिकामध्ये अचानक प्रॉब्लेम्स दिसायला लागतात आणि त्यावेळेस आपण अक्षर गडबडून जागे होतो. त्यावेळेस आपण काय वाटेल ते करायला तयार होतो. त्यावेळेस आपण म्हणतो की आपण काय किती वाटेल तो खर्च होऊ दे, काय पाहिजे ते पर्यंत सांगा, मी कुठेही जाऊन आणायला काही करेल, पण तोपर्यंत कधी कधी पिकाची जी अवस्था असते ती पुढे पुढे जात असते आणि त्याच्यामुळे पिकाचं जे भरून न काढता येण्यासारखं नुकसान झालेलं असतं. सांगण्याचा मुद्दा आहे की जसं किडी आणि रोगांमुळे आणि नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान होतं, तसंच पिकाचं नुकसान अन्नद्रव्यांच्या अभावी, अन्नद्रव्यांच्या अपुऱ्या उपलब्धतेमुळे होऊ शकतं, एवढंच फक्त लक्षात ठेवा. आता पुढचा मुद्दा आहे की आता मी जे बोललो तुम्हाला की तुमच्या पिकाला तुम्ही आता खतांची मात्रा देताच, आता त्याच्यावर डायरेक्ट जाऊ आपण पर्टिक्युलरली टोमॅटोच्या बाबतीत. आणि ते झालं की मग मी माझ्यातर्फे हे संपवेल. मग तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही जरूर विचारा. प्रत्येक जण तुम्ही तुमच्या पिकाला खत देतातच. एनपीके खतं कुठली द्यायला पाहिजेत, काय द्यायला पाहिजेत ह्याच्याविषयी खरंच आता फार तुम्हाला हे करण्याची गरज नाही, कारण तुम्ही त्याला सरावलेले आहात. वर्षानुवर्षे तुम्ही एनपीके खतं देताय. कुठल्या एनपीके खतांचा एखादा ऑफिसर किंवा एखाद्या त्या कंपनीमध्ये काम करणारा तुमच्या शेतापर्यंत येतो आणि तुम्हाला सांगतो की नाही नाही इथे 10-26-26 खूप छान तुम्हाला रिझल्ट देईल, किंवा नाही इथे तुम्ही डीएपी टाका आणि पोटॅश टाका, तुम्हाला जास्त चांगला रिझल्ट मिळेल, असं तुम्हाला कोणी सांगत नाही. तुम्ही वर्षानुवर्षे ही खतं द्यायला सरावले आहात. आता इनफॅक्ट थोडस या खतांच्या मध्ये बॅलन्सिंग किंवा ह्याचा जर वारेमाप खर्च होत असेल, याचा जर खूप जास्तीचा खर्च होत असेल तर त्याच्यावर लगाम ठेवून, त्याच्यावर वचक ठेवून, त्याच्यावर थोडासा कंट्रोल ठेवून त्याचा जास्तीचा होणारा खर्च जर समजा तुम्हाला इतर अन्नद्रव्यांच्या ह्याच्याकडे वळवता आला आणि ती सुद्धा अन्नद्रव्य त्या त्या अवस्थेमध्ये पुरेशा प्रमाणामध्ये पद्धतीने वापरून जर तुम्हाला वापरता आली, तर मगाशी सांगितलेले चारही गोष्टी की फोटोसिंथेसिस म्हणजे अन्न निर्मिती होईल, एनपीके खतांचा वापर चांगला होईल, किडी रोगांना पिकाची जी रोगप्रतिकारक शक्ती असते ती जास्त चांगल्या प्रकारे डेव्हलप होईल. आता ह्याच्यामध्ये तुमच्या पिकामध्ये अमोनिकल नायट्रोजन, नायट्रोजनचे दोन प्रकार असतात, एक असतो अमोनिकल आणि एक असतो नायट्रेट नायट्रोजन. नायट्रेट नायट्रोजन म्हणजे काय, अगदी सोप्या भाषेत सांगतो. समजा तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही एवढा हा जो ग्रुप केलेला आहे, एवढ्या तुम्ही वेगवेगळे त्याच्यावर म्हणजे चर्चासत्र घेत असतात, एवढे टेक्निकल चर्चा करत असतात, लोकांना बसतात, त्यावेळी तुम्हाला या सगळ्यांनी कोणी ना कोणी या गोष्टी सगळ्या सांगितलेल्याच असतील. पण माझं स्वतःची पद्धत किंवा माझी स्वतःची स्टाईल अशी की अमोनिकल आणि नायट्रेट नायट्रोजन. सो नायट्रेट नायट्रोजन म्हणजे काय, तर पिकाला लगेच उपलब्ध होणारा नायट्रोजन, म्हणजे थोडक्यात
पोळी किंवा भाकरी जी आपण लगेच पान पडली की तुकडा तोडू शकतो, दातात आपण ती धरू शकतो, तो घास चावू शकतो आणि मिनिटाभरामध्ये गिळू शकतो आणि त्याचा लगेच आपल्याला अवेलेबल झाला, म्हणजे लगेच आपल्याला तो मिळाला. आणि अमोनिकल नायट्रोजन म्हणजे काय असतो, तर थोडक्यात गहू किंवा ज्वारी म्हणजे ती पोळी किंवा जी भाकरी असते ती त्या गव्हापासून किंवा ज्वारीपासून बाजरीपासूनच बनलेली असते, पण त्याच्यासाठी प्रोसेस आवश्यक असते. म्हणजे आधी धान्य निवडा रे, मग ते त्याचं पीठ करा, मग ते पाणी हे करा, मग ते मळा चांगलं, मग त्याचा थापा किंवा ते लाटा, मग ते भाजा आणि मग ते खा. खाण्याचा उद्देश असा आहे की अमोनिकल जो नायट्रोजन असतो हा असा असतो, म्हणजे गहू ज्वारी किंवा बाजरीसारखा, आणि नायट्रेट नायट्रोजन जो असतो तो पोळीसारखा किंवा भाकरीसारखा, म्हणजे डायरेक्ट प्रॉडक्ट जे तुम्ही लगेच वापरू शकता, लगेच तुम्हाला ते वापरता येतं. आता तुमच्या पिकामध्ये जर अमोनिकल नायट्रोजन प्रमाण थोडस तुम्हाला वाढवता आलं, आता तुम्ही म्हणाल काय करायचं अमोनिकल नायट्रोजन साठी, त्याला काही वेगळी काही प्रॉडक्ट्स वापरायची का, काही खतं आलीत का, काही वेगळे काही ग्रेड आले, तर एक खतामध्ये खताच्या ह्याच्यावर लिहिलेलं असतंच, पण डाय अमोनियम फॉस्फेट म्हणजे याच्यामध्ये काय अमोनिकल नायट्रोजन आहे, किंवा अमोनियम सल्फेट याच्यामध्ये काय नायट्रोजन आहे, कमी आहे तो प्रमाण युरियाच्या तुलनेमध्ये अर्ध्यापेक्षा सुद्धा कमी आहे, पण अमोनिकल नायट्रोजन आहे. सो अमोनिकल नायट्रोजन त्याच्यासोबत पोटॅशियम आणि कॅल्शियम ही दोन म्हणजे ही तीन अन्नद्रव्यांचं तुम्हाला जर त्याला सप्लाय पुरेशा प्रमाणात वारंवार, पुरेशा प्रमाणात पण पाहिजे, तो वारंवार पण पाहिजे, भले हलक्या मात्रा असतील पण वारंवार जर याचा सप्लाय तुमच्या पिकाला मिळत असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट अशी होते तुमच्या टोमॅटोच्या पिकामध्ये की टोमॅटोच्या पिकामध्ये फळाला होणारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत. आता तुमच्या टोमॅटोच्या पिकामध्ये पहिला प्रॉब्लेम फळांवर येणारा म्हणजे जो आधी सातत्याने दिसायचा उन्हाळी जी टोमॅटोची लागवड असते त्याच्यामध्ये दिसणारा प्रॉब्लेम असतो तो म्हणजे ब्लॉझम एंड रॉट किंवा थोडक्यात फळसड किंवा फळकूस. तर हे जे फळसड किंवा फळकूस हा जो प्रॉब्लेम आहे, ह्या प्रॉब्लेमचं प्रमाण बऱ्यापैकी किंवा लक्षणीयरित्या कमी होतं, फक्त अमोनिकल नायट्रोजनचा थोडासा वापर किंवा त्याचा सप्लाय वाढवणं, पोटॅशियम आणि कॅल्शियम याच्या सप्लाय किंवा ह्याचा पुरवठ्याकडे थोडंसं लक्ष देणं आणि तो सातत्याने करत राहणं. आताच बोललो मी की कशावर ब्लॉझम एंड रॉट किंवा फळसड किंवा फळकूज नावातच आहे, फळ असल्याशिवाय हे येणारच नाहीये ना. फळसड किंवा फळकूज नाव जर त्याचं असेल याचा अर्थ ते काही पानांवर येणार नाहीये, सो येणार कुठे, फळांवर येणार आहे. म्हणजेच ह्याचा तुम्हाला सप्लाय वाढवायचा असेल तर तो कधीपासून लागेल, साधी सोपी गोष्ट आहे, सेटिंग नंतर. सो हे एवढं जरी तुम्हाला करता आलं तरी फळावर, आता तुमच्या टोमॅटोच्या मध्ये फळावर खूप प्रॉब्लेम येतात, बारीक सारीक असतात. म्हणजे पहिला प्रॉब्लेम असतो आता सांगितलं तसा की फळसड किंवा फळकूज होते, कधी कधी फळ जे असतं आतनं पोकळ राहतं. आता हा प्रॉब्लेम फारसा दिसत नसेल कारण त्याच्यासाठी आपल्याला ते फळ कापावं लागतं, पण ते आपल्याला हातात धरलं की जाणवतं. जड जर फळ असेल तर आपल्याला समजतं की ते चांगलं भरलेलं आहे, मग फुसफुशीत लागत असेल त्याचा अर्थ आतनं ते पोकळ आहे. त्याच्यानंतर फळ तडकतं, त्याला भेगा पडतात, तर तो सुद्धा जो प्रॉब्लेम आहे तो फळाशी संबंधित प्रॉब्लेम आहे. कधी कधी फळ असं थोडस चौकोनी, त्याला बॉक्सिनेस म्हणतात. बॉक्सिनेस म्हणजे थोडक्यात त्याला गोलाई नसते तर त्याला असा अँगल्स म्हणजे थोडेसे चौकोनी असं फळ असतं, ते तसंच असतं, पोकळ असतं. त्याच्यानंतर फळाचा रंग नीट तयार होत नाही. सिंपल तुम्हाला साधी सोपी गोष्ट सांगतो अगदी, की जर समजा तुमच्या टोमॅटोच्या पिकाला पोटॅशियम आणि कॅल्शियम, आता तीन मी अन्नद्रव्य घेतली, आता त्यातली परत दोनच अन्नद्रव्याची नावं घेतो की पोटॅशियम आणि कॅल्शियम, अशी जर दोन अन्नद्रव्य तुमच्या पिकाला फळ वाढीच्या काळामध्ये सातत्याने जर मिळत असतील तर तुमच्या पिकावर तिरंगा किंवा जे काय त्या फळावर वेगवेगळे रंग तयार होतात, हे रंग तयार होण्याचं प्रमाण जे असतं ते फार कमी होतं. म्हणजे तिरंग्याचा जो संबंध आहे हा पोटॅशियम आणि कॅल्शियम या अन्नद्रव्यांशी संबंधित आहे. तुमच्या टोमॅटो फळामध्ये तुम्ही टोमॅटोचं फळ कापलं आणि ते कोणाला खायला दिलं, समजा मी खाल्लं तर माझ्या शरीराला कॅल्शियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणामध्ये टोमॅटोच्या रसरशीत टोमॅटोच्या फळातनं मिळतं.
म्हणजे जर आपल्याला आपली कॅल्शियमची किंवा पोटॅशियमची गरज जर भागवायची असेल, आपण रोज टोमॅटो खाल्ले तर आपल्याला बऱ्यापैकी त्यातनं कॅल्शियम आणि पोटॅशियम मिळतं. आता आपल्याला मिळतं याचा अर्थ काय, त्या पिकाला लागतं. पिकामध्ये येणार कुठून, फळामध्ये येणार कुठून, तर जमिनीतनं येणार. म्हणजे तुम्ही जर समजा या अन्नद्रव्यांचा सप्लाय त्या पिकाला पुरेशा प्रमाणामध्ये दिलेला असेल तर साधी गोष्ट आहे की त्या पिकाला सुद्धा ही अन्नद्रव्य पुरेशा प्रमाणामध्ये मिळतील आणि त्या पिकामध्ये या अन्नद्रव्यांच्या अभावी होणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्याचं प्रमाण खूप कमी होईल. आत्ता सांगितलं तसं की तुमच्या पानांवर जर समजा एखादी समस्या, एखादा तुम्हाला कुठल्या तरी अन्नद्रव्याची कमतरता दिसते, तुम्ही फवारणी करून मोकळी करू शकता त्याला, तुम्ही ड्रिप मधनं ते खत करू शकता. अरे पण जर समजा तुमच्या फळावरच जर समस्या दिसते तर फळच अडकलंच तर ते तोडून फेकून देण्याशिवाय पर्यायच नाहीये, किंवा त्या फळावर नीट रंगच तयार झालेला नाही तर तो फळ तोडून तुम्हाला फेकावंच लागतं, म्हणजे ते माती मोलून जातं फळ. सो फळावर जर येणाऱ्या समस्या असतील, फळावर जर कुठली समस्या असेल ती आपल्याला सर्वात शेवटी लक्षात येते आणि तिथं नुकसान घडलेलं असतं. सो ती घडू नये, ती येऊ नये, किंवा त्याचं प्रमाण अत्यंत कमी, अत्यंत किरकोळ, अत्यंत आपल्याला सहन करता येईल आर्थिक दृष्ट्या असं जर असेल, म्हणजे आता डोकेदुखी होते, समजा मी तुमच्याशी बोलतोय, मला बारीकशी समजा डोकेदुखी होत असेल पण ती सहन करता येण्यासारखी, सो मी ती कुरकुर करत बसत नाही किंवा मी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. तसं तुम्हाला त्या टोमॅटोच्या फळांवर येणारी समस्या, ठीक आहे ना, फार दुर्लक्ष करण्यासारखं किरकोळ प्रमाण असेल तर यासाठी फार काही तुम्हाला करावं लागणार नाही. सो या 3 गोष्टींकडे, अमोनिकल नायट्रोजन, पोटॅशियम आणि कॅल्शियम, या याच्याकडे लक्ष द्या. आता मी तुम्हाला अगदी साधे साधे सोप्या सोप्या गोष्टी सांगतो, म्हणजे तुमच्या पिकाचा परफॉर्मन्स, म्हणजे तुमचं पीक तुम्हाला उत्पादन किती देतंय, त्याच्यानंतर तुमच्या पिकाची तुमच्या फळांची जी साईज आहे ती बऱ्याला एकसारखी मिळते का, म्हणजे त्याच्यामध्ये खूप कमी जास्त पणा किंवा आकार खूप कमी जास्त, खूप छोटे खूप मोठे असं मिळत नाहीये, किंवा तुमच्या फळांचं जे पक्वावस्था आहे ती जवळपास एकाच वेळेस येते का, म्हणजे थोडक्यात तुम्हाला काढणी एकाच वेळेस जमते ना, जे काय सेटिंग झालेलं आहे, जे काय फळांची वाढ झालेली ती. त्याच्यानंतर तुमच्या पिकामध्ये फ्रूट सेट, म्हणजे सेटिंग चांगलं झालंय ना, व्यवस्थित झालंय ना, अपेक्षेनुसार झालंय ना. त्याच्यानंतर तुमच्या फळाची जी फुगवण जी होते ती सुद्धा अगदी व्यवस्थित होते ना. आता मी घेतली सगळी तुम्हाला, ही सगळी फळाच्या संबंधित मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या. त्याच्यासाठी सर्वात महत्वाचं अन्नद्रव्य म्हणजे पोटॅशियम आहे आणि हलक्या प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे. आता दुसरं अतिशय महत्वाचं तुमच्या ह्याच्यामध्ये गोष्ट, हे सगळं आता टोमॅटोशी संबंधित सुरू झालंय बरं का आपलं बोलणं, आणि शेवटी चाललोय, पण शेवटाकडे चाललंय, की तुमच्या टोमॅटोच्या फळाची एक्सटर्नल क्वालिटी. तुम्ही सगळे भाजीपाला पिकांचे किंवा फळ पिकांचे जर शेतकरी असतील तर तुम्हाला दोन्हीही दगडांवर एकाच वेळेस पाय पण ठेवावे लागतात आणि तुम्हाला तुमचा तोल पण सांभाळावा लागतो. आणि ते दोन दगड, एक म्हणजे दगड आहे क्वांटिटी आणि दुसरा दगड आहे क्वालिटी. तुम्हाला भरपूर क्वांटिटी मिळाली पण क्वालिटी ढासळलेली असेल तर त्याला कोणी विचारणार नाही, कारण क्वांटिटी म्हणजे ढेगासारखी, अक्षरशः डोंगरा एवढी तुम्हाला क्वांटिटी मिळाली, अरे हो पण त्याला क्वालिटी नाहीये. उलट झालं की क्वालिटी एकदम एक मिळाली पण क्वांटिटी अगदी कमी मिळाली तुम्हाला, तर तुम्हाला मार्केटमध्ये किती चांगले रेट जरी असले तरी तुम्हाला क्वांटिटीच कमी मिळालेली, तर त्याला सुद्धा हे नाहीये. सो तुम्हाला दोन्ही दगडांवर दोन्ही ठिकाणी तुम्हाला पाय पण ठेवावे लागणार आहे, बॅलन्स पण ठेवावा लागणार आहे. कुठल्याही दगडावरचा तोल तुम्हाला स्वतःचा ढळू देता कामा नये. सो एक्सटर्नल जी तुमच्या फळाची म्हणजे बाह्य जे असतं, आपल्याला दिसणारं डोळ्यांनी जे स्वरूप असतं, आता तुमच्या जर आत्ताच बोललो तसं तुमच्या जर पिकामध्ये फळामध्ये कलर रंग व्यवस्थित तयार होत नसेल तर त्याच्यासाठी सर्वात महत्वाचं अन्नद्रव्य ठरतं म्हणजे पोटॅशियम. तुमची फळं जर पक्की भरत नसतील, गच्च भरत नसतील, अशी फुसफुशीत राहत असतील, सॉफ्ट म्हणजे एकदम अशी मऊ लागत असतील, त्याच्यानंतर त्याला जर कडकपणा नसेल फळांना आणि त्या फळांची स्टोरेज कॅपॅसिटी म्हणजे टिकवून ठेवण्याची क्षमता सुद्धा कमी असेल तर त्याच्यासाठी पोटॅशियम आणि कॅल्शियम ही दोन अन्नद्रव्य अतिशय महत्वाची असतात. आता इंटरनल क्वालिटी, आता झालं एक्सटर्नल म्हणजे बाहेरची झाली जी आपल्याला दिसते ती. आता आतली क्वालिटी फळांची, ही आतली क्वालिटी का आपल्याशिवाय कळणार नाही,
पण तुमचं जर फळ आतनं सुद्धा चांगलं असेल तर कोणाला नकोय. तर इंटरनल क्वालिटी असते, म्हणजे थोडक्यात टेस्ट. त्या फळामध्ये चांगली जर टेस्ट, जर समजा ऍसिडिटी, तुमचं टोमॅटोचं फळ आहे, हे काय आंब्यासारखं गोड नकोय, याला छान आंबटच चव पाहिजे. सो ह्या जर समजा तुम्हाला तुमच्या फळामध्ये ऍसिड चांगल्या प्रकारे तयार व्हायचं असेल, थोडक्यात आंबटपणा, त्या फळाची जी नैसर्गिक टेस्ट त्या फळामध्ये जर चांगल्या प्रकारे डेव्हलप व्हायची असेल तर पुन्हा पुन्हा त्याला पोटॅशियम लागतो. पुन्हा पोटॅशियमचा रोल हा अतिशय महत्वाचा ठरतो. ब्रिक्स, ब्रिक्स म्हणजे काय, तर थोडक्यात काय, आज सगळ्यांनाच माहिती की आज द्राक्षाचा ब्रिक्स असतात, तर तुमच्या प्रत्येक फळाचा ब्रिक्स महत्वाचा असतो. डाळिंबाचा महत्वाचा असतो, तो टोमॅटोचा असतो. मोजत कोणी नसेल, पण थोडक्यात तुमच्या फळामधले टोटल सॉल्युबल सॉलिड्स म्हणजे TSS म्हणतो आपण. थोडक्यात तुमच्या फळाची इंटरनल क्वालिटी तुम्हाला चांगली ठेवायची असेल, भरपूर गर आणि छान चव, तर त्याच्यासाठी पर्टिक्युलरली ब्रिक्स साठी तुम्हाला दोन्ही अन्नद्रव्य महत्वाची ठरतात, पोटॅशियम आणि कॅल्शियम. त्याच्यानंतर डिसऑर्डर्स, फळांमधल्या डिफेक्ट्स, डिसऑर्डर्स, डिफॉर्मिटीज, म्हणजे थोडक्यात फळाशी संबंधित फळं वेडीवाकडी होणं, फळं पोकळ राहणं, फळं तडकणं, फळांचा रंग नीट न येणं, फळांना आकर्षकपणा नसणं, फळांना गोलाई नसणं, फळांना क्रॅक जाणं, त्याच्यानंतर सनबर्न म्हणजे उन्हाचा चटका त्या फळांना बसणं, ब्लॉझम इन रॉट. आत्ताच्या आत्ता मी जवळपास 10 नावं घेतली, ही सगळी फळाशी संबंधित आहेत. आणि आता मगाशी बोललं तसं फळ डायरेक्ट खराब करतायत. सो तुमचं शेवटचं उत्पादन जे तुम्हाला मार्केटमध्ये नेऊन विकून पैसे मिळणारे तेच खराब होत आहे. तसं जर होत असेल तर पुन्हा सांगतो की त्याच्यासाठी पोटॅशियम आणि कॅल्शियमचा सप्लाय हा महत्वपूर्ण ठरतो. शेवटचा मुद्दा हा की तुमच्या पिकाचा जो टॉलरन्स असतो, टॉलरन्स म्हणजे सहनशीलता. आता बघा तुमचं जे टोमॅटोचं पीक लागणार आहे ना, हे लागणार आहे उन्हाळ्याच्या काळामध्ये. इथं टेम्परेचर खूप वाढलेलं असणार आहे, 35-40 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर जाईल. तेव्हा तुमचे टोमॅटोचे प्लॉट हे तुमच्या मुख्य शेतामध्ये उभे असतील, तेव्हा त्या पिकाला फुलकळी लागणार असेल किंवा ती लागलेली असेल, फळाचं सेटिंग झालेलं असेल, फळ वाढ झालेली असेल, या सगळ्या याच्यामध्ये त्या पिकाची जर समजा वॉटर स्ट्रेस म्हणजे पाणी कमी पडत आहे किंवा पुरेसं मिळत नाहीये, टेम्परेचर खूप झालेलं आहे वातावरणातलं, ते होणारच आहे. ते तुमच्या माझ्या हातात नाहीये त्याचं बटन. सो त्याचं जर समजा हे ह्या जर परिस्थिती ही जर वाढणार असेल किंवा ही जी विपरीत परिस्थिती निर्माण होणार असेल ती होणार आहे. किंवा सॅलिनिटी म्हणजे तुमच्या जर जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण जास्त असेल तर त्या क्षारांना सुद्धा तगून धरण्याची पिकाची जी क्षमता असते, तर ही जर तुम्हाला वाढवायची असेल तर या टॉलरन्ससाठी म्हणजे थोडक्यात पिकाची सहनशीलता, पिकाचा तणावाशी लढण्याची, 2 हात करण्याची शक्ती तुम्हाला वाढवण्याची असेल, गरज असेल, तर तुम्हाला पोटॅशियम आणि कॅल्शियम लागेल. आणि अगदी आता शेवटचा मुद्दा सोपा, अगदी काय करायचं शक्यतो हे मी आता सांगतोय. मी आता अगदी सहज तुम्हाला बोलताना सांगतो की कुठल्याही पिकासाठी खताची ब्लूप्रिंट नसते. म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे मी आलो आणि तुम्हाला फक्त काहीतरी कागदावर लिहून दिलं, हा 1 2 3 4 5 6 7 8 गोष्टी टाका, झालं सगळं संपलं. आता काही तुम्हाला काही होणार नाही, आता सगळं तुमचं पीक चांगलं येईल, तुमच्या पिकामध्ये कुठली समस्या नसेल, पिकाची वाढ छान होईल, पिकाला चांगलं सेटिंग होईल, तुम्हाला खूप छान उत्पादन मिळेल आणि तुमचं उत्पादन पण वाढेल. म्हणजे आशीर्वाद दिल्यासारखं झालं किंवा उगाच काहीतरी पाता मारल्यासारखं झालं. सांगण्याचा मुद्दा हा आहे की ब्लूप्रिंट जी असते की हे सगळं केलं की तुम्हाला सगळं होईल असं तर नसतं. तर हे जर तुम्ही केलं, जुजबी गोष्टी, महत्वाच्या गोष्टी केल्या, तर तुमचं पीक चांगलं येण्याची शक्यता जी आहे ती जास्त वाढते. त्या पिकातल्या समस्या ज्या आहेत त्या कमी होतात. त्या पिकामध्ये समस्यांची जी तीव्रता असते म्हणजे त्याची जी सिव्हिरिटी असते ती सुद्धा कमी होते. सो सांगण्याचा मुद्दा हा आहे की समजा तुम्हाला आता तुमचं पीक तुम्ही लावणार आहात, मग काय करायचं त्याला. NPK खतांचा सुरुवातीला जो काही मात्रा, आजकाल जवळपास सर्वजण बेडवर भाजीपाला पिकं लावतात. टोमॅटो सुद्धा बेडवर लावण्यात येतात, कारण आता तुम्हाला बेडवर लावल्यामुळे एकतर पाण्याचं तुम्हाला व्यवस्थित नियोजन करता येतं, ट्रान्सपिरेशन लॉसेस म्हणजे पाणी उडून जात नाही, विशेषतः उन्हाळ्यामध्ये किंवा कमी होतं त्याचं प्रमाण.
ते सगळं मुळाची जी तुमची जी कॅनॉपी असते त्याच्यामुळे मुळं खूप चांगली वाढलेली असतात, मुळाची वाढ छान असते कारण ओलावा तिथे चांगला टिकून राहतो. तुम्हाला तणाचा प्रादुर्भाव तेवढा होत नाही, तण त्या पिकाशी स्पर्धा करत नाही. तणांमध्ये किडी आणि रोग लपलेले नसतात कारण तणच नसतात तिथे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही सगळेजण सध्या मल्चिंग करतात. मल्चिंग केल्यामुळे आता सांगितलेले फायदेच सांगून टाकले मी तुम्हाला. म्हणून मग तुम्ही सुरुवातीला जेव्हा एनपीके खतं देतात ते तुम्हाला एकच खताचा डोस देता येतो, त्याच्यानंतर तुम्हाला फवारणी आणि ड्रिप मधनं मॅनेजमेंट करावं लागतं. सो पहिल्यांदा तुम्ही एनपीके खतांचा जो डोस द्याल त्या एनपीके खतांच्या डोस मध्ये आता सांगितलं तसं आवर्जून एखादं अमोनियम सल्फेटची एखादी बॅग, किंवा तुम्ही डीएपी देत असाल तर आता सांगितलंच मी तुम्हाला की नावातच आहे त्याच्या की डाय अमोनियम फॉस्फेट, तो त्याच्यामधनं हलक्या प्रमाणात का होईना त्याला अमोनिकल नत्र जे हळूहळू पिकाला लागतं. आता एखादी गोष्ट हळूहळू लागेल तर ती हळूहळू मिळेल, हळूहळू मिळेल तर जास्त काळ दीर्घकाळ मिळेल, म्हणजे त्याची अवेलेबिलिटी जास्त दिवस होत राहील. हे साधा सोपा अगदी त्याच्या मागचं हे आहे, गुपित आहे. मग एनपीके खतांचा डोस त्याच्याबरोबर आता आम्ही स्वतः आमचं जे मायक्रोन्यूट्रियंट बोरॅकॉल आहे की जे जमिनीमधनं एकदाच तुम्ही एकच बॅग एनपीके खतांसोबत वापरली तरी तुम्हाला तुमच्या पिकाला आवश्यक असलेली सगळी 6 सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे लोह, मॅग्नीज, जस्त, तांबे, मॉलिब्डेनम आणि बोरॉन ही पुरेशा प्रमाणामध्ये मिळतात. तुम्हाला त्याचं बॅलन्सिंग वेगळं स्वतःला करत बसण्याची गरज पडत नाही. मार्केटमधनं तुम्हाला कुठे सिंगल मायक्रोन्यूट्रिएंट भले ही ती स्वस्त मिळत असतील तरी ती वापरून आणून वेगळी ती टाकण्याची किंवा त्याचं मिक्सिंग करण्याची गरज पडत नाही. त्याच्यामध्ये तुमचे पैसे वाचू शकतात, परंतु तुम्ही जे काय मटेरियल वापरता आहात त्याची क्वालिटी कशी आहे, त्याचा सॉल्युबिलिटी पाण्यामध्ये विरघळण्याची क्षमता किती आहे, ती किती मंद आहे, फास्ट आहे, पिकाला किती लागू पडेल असं स्वरूप त्याच्यामध्ये, म्हणजे मगाशी मी तुम्हाला नायट्रेट आणि अमोनिकल सांगितलं, हे नत्राची स्वरूप आहेत. तशी अन्नद्रव्याची कुठली स्वरूप आहेत त्या खतामध्ये की जी पिकाला ती लवकर लागू पडतील हे तुम्हाला माहित नसतं. म्हणून एनपीके खतांसोबत एक बोरॅकॉल किंवा अल्बगान सारखं खत तुम्ही एकरी एक बॅग जरी वापरलं तरी तुम्ही अन्नद्रव्यांचं विशेषतः सूक्ष्म अन्नद्रव्यांचं बॅलन्सिंग साधलं एकदा ऍप्लिकेशन करून. हे झालं जमिनीमध्ये. सोपं अगदी सांगतो, हे मगाशी सांगितलं जसं ही ब्लू प्रिंट नाहीये, पण निदान एवढं केलं तरी सुद्धा तुम्ही बऱ्यापैकी ज्या गोष्टी करणं आवश्यक असतं ते करतात. आता दुसरी महत्वाची गोष्ट की तुमच्या पिकामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फुलकळी सुटली पाहिजे, कारण मगाशी बोललो तसं फुलकळीची अवस्था म्हणजे तुमच्या पिकाची परीक्षेची अवस्था आहे. मग परीक्षेमध्ये आपला परफॉर्मन्स चांगला पाहिजे याच्यासाठी काय केलं पाहिजे, आपली तब्येत चांगली पाहिजे, आपलं डोकं शांत पाहिजे, तरच तो माणूस तिथे जाऊन पेपर चांगला लिहू शकतो. कारण ते सगळं त्याचा जो रिझल्ट असतो तो 2 तासात ठरणार असतो आणि वर्षभर अभ्यास करावा लागणार असतो. तसं आता तुमचं पीक पहिले 25-30 दिवस शाकी वाढ, त्याचा पसारा वाढेल, नवीन पानं येतील, संख्या वाढतील, लांबी रुंदी वाढेल, हिरवेगारपणा वाढेल, रसरशीतपणा वाढेल वगैरे वगैरे. त्याच्यानंतर त्या पिकाला फुलकळी सुटणार आहे. फुलकळीची अवस्था ही डिसिसिव्ह म्हणजे निर्णायक अवस्था असते. फुलकळी सुटलीच नाही तुम्हाला उत्पादन नाही, फुलकळी भरपूर सुटली, भरपूर गळ झाली, भरपूर नुकसान झालं, फुलकळीच कमी सुटली, सेटिंगही कमी होणार आहे, पुन्हा नुकसान झालं. फुलामध्ये काही डिफेक्ट्स म्हणजे वेगवेगळ्या काही समस्या निर्माण झाल्या की देठच पिवळा पडतोय, फुलच गळून पडतायत, परत ती समस्या आहे. सो सांगण्याचा मुद्दा आहे की या गोष्टी तुम्हाला टाळता येण्यासारख्या असतात बऱ्याच प्रमाणामध्ये, त्याची तुम्हाला तीव्रता कमी करता येण्यासारखी असते. मग त्यासाठी सिंपल एक गोष्ट करा की तुम्ही एकदा रोपांची पुनर्लागण केली की रोप सेट झाली म्हणजे रोप पाणी पिऊन तरतरीत झाली, पुनर्लागण करून पहिलं पाणी वगैरे दिलं की रोप तरतरीत होतात, फ्रेश होतात, कडक होतात, त्याची पानं म्हणजे रिसेप्टिव्ह होतात म्हणजे तुम्ही जे काय फवारणी करणार ती लवकर त्या पिकाकडनं शोषली जाऊ शकते. सो त्या पिकावर मिकनेल आणि मिकमॉल या 2 प्रॉडक्टची फवारणी करून घ्या. किती प्रमाण? सिंपल आहे अगदी. 150 लिटर पाण्याला अर्धा किलो मिकनेल, 150 लिटर पाण्याला अर्धा किलो मिकनेल आणि पाव किलो मिकमॉल म्हणजे 250 ग्रॅम मिकमॉल. हलकी दव पडल्यासारखी पातळ फवारणी करायची, जसं आपण कपड्यावर स्प्रे मारतो ती ओला नाही होत, पण आपल्याला वास येतो छान आणि आपल्याला कसं काहीतरी
ओलसर ओलसर दिसतं. तसं तुमच्या पानांवर जर हलकी फवारणी केली, दव पडल्यासारखी फवारणी केली, सकाळी दव पडतं तसं, पातळ फवारणी असेल तर ती लवकर त्या पिकामध्ये शिरते. तुम्हाला मटेरियलची कॉस्ट कमी लागते, म्हणजे थोडक्यात नासाडी कमी होते. तुम्हाला मटेरियल कमी लागतं आणि त्या मटेरियलची अवेलेबिलिटी जास्त चांगल्या प्रकारे होते, कारण ती तुम्ही हलकी फवारणी कशी ती पिकामध्ये लवकर शोषली जाते, लवकर आत जाते आणि लवकर त्याचं काम सुरू होतं. आता या 2 फवारण्या तुम्ही जर केल्या कळी लागण्याच्या आधी, म्हणजे पहिली फवारणी केली, समजा तुम्ही रोपं लावली, पुनर्लागण केली, पाणी दिलं आणि एक आठवडाभरात पहिली फवारणी केली, दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर साधारणतः 15 दिवसांनी केली. म्हणजे तुम्हाला टेक्निकली या 2 फवारण्या तुम्ही जेव्हा करता तेव्हा तुम्ही काय करता, तर तुम्ही बोरॉन आणि मॉलिब्डेनम सूक्ष्म अन्नद्रव्यांचा हा विषय आता, की बोरॉन आणि मॉलिब्डेनम ह्याचं तुम्ही प्रमाण त्या पिकामध्ये वाढवतात. जेव्हा तुम्ही बोरॉन आणि मॉलिब्डेनमचा सप्लाय बाहेरून वाढवतात, त्या पिकाला पानांना बोरॉन आणि मॉलिब्डेनमचा सप्लाय जास्त देता तुम्ही, तेव्हा तुम्ही त्या पिकाला जास्त फुलकळी सोडण्यासाठी, जास्त फुलधारणा सोडण्यासाठी, जास्त फ्लावरिंग सोडण्यासाठी, ते टिकवण्यासाठी, त्याचं चांगलं सेटिंग करण्यासाठी त्या पिकाला प्रवृत्त करतात, भाग पाडतात त्या पिकाला. आणि म्हणून ही फवारणी तुम्ही 2 करायची, जेणेकरून तुम्ही आर्टिफिशियली, कृत्रिमरित्या बोरॉन आणि मॉलिब्डेनमचा सप्लाय वाढवून तुम्हाला जे काय अपेक्षित आहे, जे काय अपेक्षित आहे त्यामध्ये फ्लावरिंग होणं, फुलकळी सुटणं, ती गळ न होऊ देणं, ते तुम्हाला साधता येतं. आणि आता तिसरा महत्वाचा मुद्दा, की तुमचं तोड्याचं पीक आहे. तुमचं कांद्यासारखं, बटाट्यासारखं किंवा फळपिकांसारखं एकदा उत्पादन देऊन संपणारं पीक नाहीये. या पिकामध्ये मगाशी सांगितलं तसं त्याच्या शेंडा पण चालू राहणार आहे, त्याच्यामध्ये फुलकळी पण निघत राहणार आहे, सेटिंग पण होत राहणार आहे, फळ पण होत राहणार आहे, तोडे पण सुरू राहणार आहेत आणि हे चक्र चालूच राहणार आहे आणि 15-15, 20-20 तोडे मिळणार आहेत तुम्हाला. तुमच्या पिकाला जर समजा तुम्ही त्या पिकापासून जास्त तोडे घेऊ शकला, तर तुम्ही त्या पिकाचा एरिया न वाढवता सुद्धा तेवढ्याच क्षेत्रातनं जास्त उत्पादन घेऊ शकला ना. आपल्याला तोड्याची संख्या वाढवता आली पाहिजे आणि साधारण 3ऱ्या, 4थ्या, 5व्या तोड्यानंतर जे पिकामध्ये समस्या सुरू होतात, म्हणजे पानच खूप पिवळी पडतात, पानांवर करपाच येतो, पानांवर मोठ्यामध्ये नागाळीचा प्रादुर्भाव होतो, किडी रोगांचा अटॅक होतो, त्यानंतर पानं पार अगदी म्हणजे भुगा व्हायला लागतो. थोडक्यात त्याच्यातली जानच म्हणजे निस्तीच दिसायला लागतात, पानं ती गळून पडतात. हे सगळं थोडक्यात झालं तर म्हटलं तर हे पानांचं नुकसान आहे, पण शेवटी याचा परिणाम कुठे होणार आहे, फळांवर होणार आहे. म्हणजे साधारणतः 4थ्या 5व्या तोड्यानंतर आपल्याला जर फळाची साईज कमी मिळायला लागली, त्याच्यानंतर त्या फळाची आकार, साईज, वजन, क्वालिटी ह्या जर गोष्टी एकदम ढासळायला लागल्या, त्याच्यामध्ये लक्षणीय फरक पडायला लागला, तर याचा अर्थ कुठेतरी त्या पिकातला जोम संपत चाललाय ना. मगाशी जसं सांगितलं तसं की आपण स्वतःचं मॅनेजमेंट विश्रांती आहार याच्यातनं करतो, तसं तुमच्या पिकामध्ये जर समजा तुम्हाला सातत्याने तोडे जर घेत राहायचे असतील, तर एकदा त्या पिकाने तुम्हाला तोडला, याचा अर्थ त्या पिकाने स्वतःची शक्ती त्या क्रेटमध्ये उतरवली. आपण तोडा घेतो, एखादं फळ तोडतो म्हणजे काय करतो, तर त्या फळ आपण तोडतो म्हणजे ते फळ वाढलं कशाच्या जोरावर, तर तुमच्या मातीच्या जोरावर, म्हणजे मातीमध्ये जेवढा काही दमदारपणा होता तो त्या झाडामध्ये आला, झाडातनं फळामध्ये आला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पानातला जो काय जोम होता तो त्या फळामध्ये उतरला. तर शेवटी बघा, जेव्हा एकदा तोडे सुरू होतात तेव्हा मुळं आणि पानं हे 2 अवयव अतिशय महत्वाचे असतात. कारण तुमच्या पिकामध्ये पाणी जे येणार आहे, फळामध्ये 90-95% पाणी आहे. जवळपास सगळ्या भाजीपाला पिकांमध्ये काही अपवाद सोडले तर 90-95% पाणी हे येणार कुठून आहे, मुळांकडनं. तुमच्या फळामध्ये जी काही आंबटपणा असेल, गोडवा असेल, जी काही चव असेल ती येणार कुठून आहे, फळाकडनं. म्हणजे त्या फळामध्ये असलेले शुष्क पदार्थ आहे, कोरडे पदार्थ येणार आहे पानांकडनं. ओलसरपणा म्हणजे पाणी जे आहे, रस जो येणार आहे तो आहे मुळाला आणि पानांना. जर समजा तुम्ही तोड्यांच्या काळामध्ये कायम ऍक्टिव्ह ठेवलं, कायम कार्यक्षम ठेवलं, कायम त्यांना काम करून घेतलं, तर तुम्हाला शक्यतो त्या पिकामध्ये कमी समस्या येतात. त्या पिकामध्ये औषधं, कीटकनाशक, बुरशीनाशक, बाकी महागड्या गोष्टी तुम्हाला कमी वापराव्या लागतात. तुम्ही त्या पिकाचा जोम जो असतो तो शिल्लक ठेवल्यामुळे किंवा तो कायम तुम्ही त्याची भरपाई करत राहिल्यामुळे, तुम्हाला एकदा तोडा दिला त्या पिकाचा जोम झाला, तुम्ही फवारणी केली, पानांना तुम्ही पुन्हा एकदा उत्तेजन दिली, तुम्ही
ड्रीप मधनं हलकं का होईना, मगाशी सांगितलं तसं पोटॅशियम आणि कॅल्शियम याच्यावर थोडासा भर द्यायचा. म्हणजे इतर द्यायची नाही असं म्हणत नाही मी, पण या 2 अन्नद्रव्यांवर थोडासा भर. आता तुम्हाला द्यायची असतील ही 2 अन्नद्रव्य तर सोपं आहे. म्हणजे तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट मिळतं. दुसरं कुठलंही कॅल्शियमचं खत अक्षरशः मनात सुद्धा आणू नका. कॅल्शियम नायट्रेट मिळतंय, चांगलं खत आहे, चांगल्या क्वालिटीचं घ्या. कॅल्शियम नायट्रेट हे एकमेव खत जरी वापरलं तरी ची खूप चांगल्या प्रकारे पूर्तता होते. महागडं दुसरं कुठलंही, आजकाल ते ऑक्साईड युक्त कॅल्शियम आलंय, अजून काही काही नवीन टूम बाजारामध्ये निघते. कॅल्शियम नायट्रेट आणि कॅल्शियम नायट्रेटच वापरा कॅल्शियम साठी. पोटॅशियम साठी तुम्हाला बरेच पर्याय आहेत. म्हणजे अगदी पोटॅश साधा आपल्या ह्याच्यामध्ये पण असतं खतांमध्ये, पण तसं तुम्हाला 13-0-45 पोटॅशियम नायट्रेट आहे, 0050 आहे. पण 13-0-45 तुम्ही आणि म्हणजे पोटॅशियम झालं 13-0-45 म्हणजे, आणि कॅल्शियम नायट्रेट हे तुम्ही एकत्र देऊ शकता. कारण दोन्ही नायट्रेट बेस्ड आहे. दोन्ही नायट्रेट बेस्ड आहे आणि दोन्ही एकत्र करता येतात. अन्यथा कॅल्शियम नायट्रेट इतर कुठल्याही खतामध्ये मिक्स करता येत नाही. सो हे जर समजा तुम्ही हे जरी केलं फळवाढीच्या काळामध्ये, आता मगाशी मी जे सांगितलं तुम्हाला की फळाशी संबंधित जेवढ्या काही विकृती की ज्याच्यामुळे तुमचं फळच खराब होतंय, ज्यामुळे तुमचं फळ टाकाऊ होतंय, ज्यामुळे तुमच्या पिकाचं सर्वात शेवटचं पण महत्वाचं नुकसान होतंय की जे पैशातच मोजलं जाऊ शकतं, ते तुम्हाला बऱ्याच अंशी कमी करता येईल. आणि तुम्हाला आता सांगितलं तसं ड्रीप मधनं मग तुम्ही जर समजा किसाईड पोटॅशियम शोनाईट असं एक ऍप्लिकेशन, पुढचं ऍप्लिकेशन फक्त पोटॅशियम शोनाईट, आणि दोन्ही ऍप्लिकेशन मध्ये 8-10 दिवसाचा फरक. व पुन्हा एकदा एकत्र ऍप्लिकेशन किसाईड पोटॅशियम शोनाईट, पुन्हा फक्त पोटॅशियम शोनाईट, अशी तुम्ही हलके ऍप्लिकेशन. तुम्ही क्वांटिटी थोडीशी कमी दिली तरी चालते, पण तुम्ही जर समजा ती वारंवार दिली म्हणजे त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं. सुरुवात आपली जी मीटिंगची झाली की सततता पाहिजे, सातत्य पाहिजे त्याच्यामध्ये, तेवढं जर तुम्हाला करता आलं तर क्वांटिटी एखाद्या थोडीशी इकडली तिकडली जरी कमी झाली तरी चालते. ते अगदी काही तराजून नाहीये तिथे की तेवढं म्हणजे तेवढंच दिलं पाहिजे, 1 दिवसापासून 19व्या दिवसापर्यंत एवढं दिलं पाहिजे. मी खरं सांगू, आता तुम्हाला, मला आता तुमच्याशी बोलतोय तेव्हा तुमचे बाजीराव गागरेच आठवतात आणि मी त्यांचं उदाहरण अनेक जणांना देतो. आता सहज आठवलं मला की ते मला का लक्षात राहिले याचं महत्वाचं कारण आता तुम्हाला सगळ्यांना सांगतो की जेव्हा मी त्यांच्या पहिल्यांदा भेटलो होतो कधीतरी 15-17 वर्षापूर्वी त्यांच्याच शेतीमध्ये, तेव्हा त्यांनी टोमॅटो लावला होता आणि त्यांनी कुठल्या तरी एका कंपनीचं टोमॅटोचं ड्रीप मधनं खत देण्याचं शेड्यूल माझ्या समोर ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये असंच लिहिलं होतं की पहिल्यापासून 19व्या दिवसापर्यंत हे द्या, 20व्या दिवसापासून 39व्या दिवसापर्यंत हे द्या आणि 40व्या दिवसापासून 59व्या दिवसापर्यंत हे द्या. कोणी सांगितलं की हे तुम्हाला बरोबर 1 ते 19 हेच लागतं आणि इतकंच लागतं आणि इतकंच दिलं पाहिजे. त्यांनी मला त्याचं सगळं एक हे करून दाखवला, त्याचा खर्च काढून दाखवला. त्यांनी मला बॅक ट्रॅकिंग केलं. म्हणजे माझा जर ह्यांनी सांगितलेला जर मी समजा शेड्यूल सगळं पाळत बसलो तर मला याचा खर्च एवढा येईल, एवढाचा खर्च आला तर मला एवढं उत्पादन मिळालं पाहिजे, एवढं उत्पादन जर मला मिळालं म्हणजे जर आपण गृहीत धरलं की मला एवढं उत्पादन मिळालं तर मला एवढा रेट मिळाला पाहिजे. आता उत्पादन आणि रेट हे आपल्या ह्याच्यामध्ये बऱ्याच अंशी नसतात कित्येकदा. सो हे त्यांनी मला बोलताना सांगितलं आणि मला त्यांच्यातली चमक तेव्हा दिसली की ओके, असा शेतकरी पाहिजे कोणीतरी की जो विचार करेल अगोदर की बा त्याला एकदा सांगितलं की बा याचा मला खर्च किती लागतोय, ह्याच्यात मला काय मिळतंय, माझ्या पिकाला ते पुरेसे मिळतंय का, ह्याची खरोखर गरज आहे का. सो आता सांगण्याचा मुद्दा हा होता या सगळ्या ह्याच्यात की फक्त मायक्रोन्यूट्रिएंट जी असतील ती तुम्हाला चमत्कार करणार नाही. आता तुम्हाला जे सांगितलं तसं की तुम्ही जर समजा फळवाढीच्या काळामध्ये फवारणी आणि ड्रीप ह्याचं जर समजा तुम्ही गणित याचं शेड्यूल जर व्यवस्थित ठेवलं तर वारंवार तुमच्या पिकाला अन्नद्रव्य पुरवल्यामुळे तुमच्या पिकामधल्या तुम्हाला समस्या बऱ्यापैकी कमी होऊन त्या पिकाचं उत्पादन आणि फळांची क्वालिटी दोन्हीही तुम्हाला वाढलेलं दिसेल. अगदी आता शेवटचा 1च मिनिट माझ्यातर्फे आणि मग मी स्वतः संपवतो. हा विषय जो आहे खूप मोठा, बोलता येण्यासारखा आहे. माझ्याकडे आता सुद्धा खूप मनामध्ये मुद्दे आहेत, पण आता केवळ तुम्ही ऐकताय म्हणून खूप बोललं पाहिजे असं स्वतःच माझं मत नाहीये. आमचं एक ऍप आहे, तुमचे जर पेन असेल तर मी तुम्हाला फक्त नंबर देतो.
आमचा एक व्हॉट्सअप नंबरच देतो तुम्हाला, कंपनीचा आहे. असेल तर लिहून घ्या किंवा लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. सांगतानाच मी अशा स्टाईलने सांगतो की तुम्हाला लिहून जरी नाही घेतला तरी तो सहज लक्षात राहील. 97 67 4 वेळा 0 66. रिपीट करतो पुन्हा एकदा तो 97 67 4 वेळा 0 66 असा आपला एक व्हॉट्सअप नंबर आहे कंपनीचा. तुम्हाला जर काही हवं असेल तर तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही तुमचे फोटो पाठवू शकाल काही समस्या असतील तर. तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर त्या नंबरवर बोलता येईल. त्याच्यानंतर आमचं एक ऍप आहे. त्या ऍपची लिंक तुम्हाला घर बसल्या जर म्हणजे हवी आहे कोणाकडे असेल फार चांगली गोष्ट. त्याच्यामध्ये आता टोमॅटोचं स्वतंत्र सेक्शन आहे, स्वतंत्र विभाग आहे आणि त्या पिकासाठी जुजबी म्हणजे पुन्हा एकदा सांगतो की ब्लू प्रिंट नसते कुठल्याही पिकासाठी. ती आंब्यासाठी पण नाहीये, डाळिंबासाठी, द्राक्षासाठी पण नाहीये, तशी ती टोमॅटोसाठी सुद्धा नाहीये. परंतु जसं आपल्याला अन्नाची आवश्यकता 2 किंवा 3 वेळा असतेच, मग तुम्ही इथे राहणारा असो किंवा तुम्ही तुमच्या ठिकाणी राहणारे असो किंवा आफ्रिका अमेरिकेतले कोणी असो, त्यांना ते लागणारच आहे. पाणी आपल्याला जर 3 तासांनी लागणारच आहे. हवा ही आपल्याला 5 सेकंदाला 10 सेकंदाला आपला श्वासोश्वास चालू राहणारच आहे, ती लागणारच आहे. आणि कुठल्याही सजीवाला कुठल्याही या पृथ्वीवरच्या माणसाला किंवा प्राण्याला ती लागणारच आहे. सांगण्याचा मुद्दा आहे की या सगळ्या जुजबी गोष्टी सो त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. उद्दिष्ट किंवा उद्देश त्याचा हा आहे की तुमचा खर्च आटोक्यात राहायला, तुम्ही त्या पिकाला जे द्यायला पाहिजे ते दिलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही जरा त्याचं हे केलं पाहिजे मनामध्ये, त्याचं सगळं शेड्यूल हे केलं पाहिजे, पाळलं पाहिजे. आणि मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या जशा तुमच्या पिकाला गरज लागेल तशा वापरल्या पाहिजे. सो माझ्यातर्फे मी बोलणं थांबवतो. तुमचे काही प्रश्न असतील जेन्युइन तर जरूर विचारा. वेळ झाली असेल, आत्ता कंटाळा आला असेल तर मी नंबर दिलेला आहे, पुन्हा एकदा सांगतो 97 67 वेळा 0 66. तुम्ही जर काही या नंबरवर लिंक किंवा काही पाठवायचं असेल, फक्त स्वतःचं नाव जरूर करा. तुमचं नाव आमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवता येईल, साठवून ठेवता येईल. धन्यवाद. धन्यवाद सर. खरं तर खूप सविस्तर आणि अतिशय सोप्या भाषेत प्रत्येकाला कोणीतरी मार्गदर्शक येतो आणि त्यांचं उत्पादन सांगतो, आमचं हे घ्या, असं फवारा, असे रिझल्ट येतील. परंतु तुम्ही असं कुठेही काही न सांगता शेतकऱ्याला अतिशय सोप्या भाषेत समजेल अशा भाषेत सांगितलं, त्याबद्दल तुमचे पहिल्यांदा आभार. आणि आपण आता वेळ तर खूप झाला, फक्त 1-2 आपण थोडे प्रश्न घेऊ आणि थांबणार आहोत. तत्पूर्वी एक थोडीशी सूचना शेतकरी बांधवांसाठी. शेतकरी बांधवांनो, आपण जे चर्चासत्र सुरू केले 5 तारखेपासून, या चर्चासत्राचे रेकॉर्डेड भाग आपण आपल्या ग्रुपचा एक यूट्यूब चॅनल आपण बनवलेला आहे, सरपंचाची शेतीवाडी या नावाचा. त्याच्यावर आपण हे सर्व चर्चासत्र रेकॉर्ड केलेले आहेत. ते आपण नक्कीच ऐकू शकता, पाहू शकता. त्याचबरोबर हे चर्चासत्र झालेले आपल्या मित्रांना पाठवा, त्यांनाही त्याचा फायदा होईल. यामध्ये क्लब हाऊस ॲप डाउनलोड कसं करायची याची पण लिंक दिलेली आहे. आपल्या फेसबुकची लिंक तिथे दिलेली आहे. याचा नक्कीच आपण उपयोग करून घेऊ शकता आणि याचा फायदा घेऊन आपल्या शेतीमध्ये पुढे जाण्यासाठी प्रयत्न करावा.